एक फलंदाजीसाठी वाईट चेंडू, स्क्वेअर चेंडू असं म्हणता येईल. संजय यांचा पुढचा चेंडू विलास यांना. विलास खेळण्यात तयार आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल अनंता यांच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि षटकार वाचवलाय. झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता. संजय यांचा पुढील चेंडू नितीन यांना. समोरच्या दिशेने खेळलेला बघूया आणि चौकार. चौकार. संजयचा पुढचा चेंडू नितीन यांना समोरच्या दिशेने खेळलेला आहे आणि बघूया. एक धाव, दोन धाव, एक धाव समाधान. कुठल्या हॅट्रिक पण नाही झाल्यात. हॅट्रिक पण नाही झाल्या सर. संजयचा पुढचा चेंडू विलास यांना. धाव संख्यात भर. धाव संख्या 9. संजयचा पुढचा चेंडू नितीन यांना. जोरात मारलेला आणि धाव संख्या. षटकार. 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 15. नो स्टंपिंग नट आउट. नो ला स्टंपिंग नट आउट. नाही, रनआउट आहे. पंचाचा निर्णय अखेरचा मानला जाईल. स्टंपिंग आउट नाही. आता लावला स्टंपिंग आहे. फ्रीड. फ्रीड. संजयचा पुढचा चेंडू आणि एक धाव समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 17. एक ओव्हर 17. 1 ओव्हर 17. 1 ओव्हर 17 धावा. आतापर्यंत झालेल्या सामन्यात कोणतीच हॅट्रिक झालेली नाहीये. सिक्सर नाही. सिक्सर झाली. सिक्सर झालेली आहे. नो ची हॅट्रिक झालेली आहे. आता आलेले बॉलर 97 शेट्टी. आता गोलंदाजीसाठी 57 शेट्टी. शेट्टी. हो. पहिला चेंडू आणि समोरच्या दिशेने खेळलाय. एका धावावर समाधान. एक धाव समाधान. धाव संख्या 18. समोरच्या दिशेने खेळ. एकच धाव. एका धाव समाधान. धाव संख्यात भर. धाव संख्या 19. लालजी पांडे. अच्छा अच्छा.
पुढील चेंडू विलास यांना 57चा. आणि आतापर्यंत 2 बाद झालेले आहेत, 1 रनआउट आणि 1 झेलबाद. चांगला असं उत्कृष्ट असे गोलंदाजी आणि फलंदाजी. टीम प्रकाश बिजली यांचा क्षेत्ररक्षण चालू आहे. 70 फूटचा चेंडू मंगेश यांना. मंगेश खेळतकार. हो सुनील 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. धावसंख्या 20. चांगलं असं क्षेत्ररक्षण हे टीम प्रो करून चालू आहे. त्यांनी धावसंख्या दाबली आहे आणि फलंदाजांचा बादही केलेला आहे. 2 धावबाद फलंदाज झालेले आहेत. पुढील षटक सामना सुरू करा लवकरात लवकर. पुढील षटक धावसंख्या झाली 20. स्कोर 20 झाल्या. 20. 2 षटकं 20 धावा. 2 षटकं 20 धावा. काय नको बाबा, जेवलोय ना आता. आपलं पुढील षटक घेऊन येत आहे अनंत. सुनील यांनी जोरात मारलेला आहे आणि 1 धाव समाधान. 1 धाव पूर्ण आणि 1 धाव मिळालेली आहे. इथे पुढील चेंडू घेऊन येते आनंद. सामना करतील मंगेश पवार. आणि हा अवंतर धाव इथे मिळते. 1 धाव निश्चित रूपात मिळते वाईडच्या स्वरूपात. धाव संख्या 22. आणि पुन्हा एकदा मंगेश यांनी सुंदर असा वाईड खेचून घेतलेला आहे. अवंतर धाव मिळालेली आहे संघाला. आणि ते 1 धाव निश्चित रूपात मिळते. धाव संख्या 24. पाहूया सुनील काय करतायत आपल्या संघासाठी. सुनील यांना पूर्ण मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण अवंतर धाव मिळालेली आहे वाईडच्या स्वरूपात. आणि कॅप्टन त्यांचे वैतागलेले वाईट टाकू नको म्हणतात आणि बॉलर वाईट टाकतात. चला पुढील चेंडू. सुनील यांनी सुंदर असा आठवडा चेंडू आणि ते विलास निकाल थोडे धडपडत बॉल आणि दुसरा धावण्याचा प्रयत्न आणि 1च रन इथे मिळालेला आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न दिसला तिथे आपल्याला दहिसर मोरीचे विलास निकम यांच्याकडून. पूर्णपणे त्यांनी बॉल पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हाताची काय आलं नाही. आता पुढील चेंडू. सुंदर असा टॅप शॉट आणि इथे सुंदर पुन्हा एकदा तो बॉल हातातला सोडलाय त्याने. आणि आता इथे क्षेत्ररक्षण आणि धावचित केलेलं आहे. आणि बघा आपल्या लालजी भाई पांडे यांनी आउट दिलेला आहे. वाह 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 क्या विकेट है, बहुत बढ़िया विकेट है. क्या बॉल डाला है. ये जो थ्रो आया है ये पक्का दहिसर मोरी से थ्रो आया है. सीधा आयरोली होके गया है कीपर के पास और रन आउट हो गए हैं. अब आ गए हैं हमारे क्लेम मॅनेजर सूरज खाडवी. आणि सूरज यांनी सुंदर असा जाळीवरती मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा यांना टप्पा बॉल काय होते आणि बॉल पण तिकडे आणि पुन्हा एकदा 1 धाव. ह्यांना बॉल काही मिळत नाही. टप्पे 4 टप्पे पण पकडत नाहीयेत. काय चाललंय इथे. धाव संख्या 27. विलास निकमच्या हातात बॉल थांबत नाहीये आणि बॉल पण म्हणतोय मला जायचंच नाहीये.
आणि हा सुंदर पुन्हा एकदा लेग साईडला सुंदर गोलंदाजी आनंदच्या आहेत आणि खांबे यांनी सुंदर असा बॉल अडवलेला आहे. खांबे आमचे फॅन्सी फटाका सुंदर असा फिल्डिंगची फिल्डिंग आमचे चिअर बॉय. धावसंख्या 3 ओव्हर 28. 3 षटकानंतर 28 धावा झालेल्या आहेत. राजेश जानेदार फार खुश दिसत आहेत. विलास यांना बॉल मिळत नाही. आणि आता पुढील चेंडू घेऊन आलाय आतिश वैद्य यांचे. आतिश तुम्ही वैद्य यांचे हॉस्पिटल पाहिले असेल, वैद्य यांची लॅब पाहिली असेल. आता पहा वैद्य यांचा आतिश. अतिशयचा पहिला चेंडू सुंदर असा फुलटॉस बॉल पण मंगेश यांना तो कन्वर्ट करता आला नाहीये. ते 2 धावाचा प्रयत्न आणि 1 धाव निश्चित रूपात मिळालेला आहे. धावसंख्या 29. धावसंख्या 29. आणि फारच सुंदर कट मारण्यात यश मिळालेलं आहे आणि तिथे कॅप्टन कसे तिथे धडपडतात लुडबुडत आहेत आणि 1 धाव निश्चित रूपात मिळालाय. कॅप्टन वाकेपर्यंत 1 रन झालाय. धावसंख्या 30. आणि मंगेश यांनी पुन्हा एकदा ग्राउंड शॉट मारलेला आहे आणि इथे हवाई फायर होण्याची गरज आहे आणि अशा प्रकारे जर बॅटिंग होत राहिली तर संघाचा स्कोर कमी होऊ शकतो. आणि सूरज याने सुंदर असा ठरवलेला आहे वरती आणि फारच सुंदर क्षेत्ररक्षण राजेश ठाणेदार यांच्याकडनं. तो बॉल त्यांनी जाऊ दिला कॅप्टनकडे आणि 1 रन वाचवलेले आहे. धावसंख्या 32. चौथी ओव्हर. आणि पुन्हा आणि आउट. चांगले असं क्षेत्ररक्षण. सूरज ठावे विकेट पडली. रांगोळी काढ. सुपरस्टारचे सर्व फलंदाज हे धावत होत आहेत. चला, पुढील फलंदाज आलेले आहेत प्रशांत. शिर्या. आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण गणेश चव्हाणच्याकडनं आलेलं होतं पण यतीश यांनी तो धावची देऊ शकले असते पण थोडक्यात बचावलेले आहेत. 4 ओव्हर मंगेश 36 धावा. पवार आणि 4 षटकानंतर संघाची धाव 4 झाली ओव्हर. आहे 36 धावा. 33 धावा 33 3-3 33. बॉल मिळत नाही. बॉल हातात जाऊन पण त्याला बॉलच लांब पडत होता हातातनं. चला, पुढील षटक घेऊन आलेले आहेत आमचे लाडके शेवटचं षटक घेऊन येतात. लाडके ब्लॉगर संदीप खांबे. आणि सुंदर असा शॉट आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाले आपल्याला आनंद यांच्याकडनं. 1 धाव मिळालेली आहे. 5 धावा वाचवण्यात यश मिळालेलं आहे. 2 वेळा त्यांनी वाचवलेले आहेत. जवळजवळ 10 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. आणि याला म्हणतात उंचीचा पुरेपूर फायदा घेणे. आणि आता पुढील बॅटिंग करायला आमचे शिर्या बॅटिंग करतील आमचे आणि चांगले फिल्डिंग करा तिकडं. आणि शिर्या तटवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा तो बॉल रागवलाय विलास यांच्या निकावर. पुन्हा तेच तो बॉल सांगून दमलाय मला नाही थांबायचंय तिकडे तरी तो तिथेच जातो. धावसंख्या 35. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. आणि मंगेश पवार यांना काही सूर लागत नाहीये. नुसते कधीपासून पत्र्यालाच बॉल मारतायत. मंगेश पवार यांना पत्रा जाम आवडलेला आहे. 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 36. लास्ट 3 बॉल्स. आणि हे शिरे त्रिफळ्याची झालेले आहेत.
चला किती चेंडू शिल्लक राहिलेले आहेत? विवेक आलेले आहेत. 2 चेंडू. 2 चेंडू शिल्लक आणि चेंडू चाललेला आहे बॅटिंगला आणि चेंडूने चेंडू मारलेला आहे आणि चेंडू पोचलेला आहे. मिळालेला आहे. अरे सॉरी, विलासांना शेवटी चेंडू मिळालेला आहे. मला वाटलं पांडे. फिल्डिंग केलेली आहे विलासांनी. फारच सुंदर विवेक पांडे यांनी रन धाव काढले संख्या 37. आणि शेवटच्या बॉलला का होईना पण एक षटकार मंगेश पवार यांच्या बॅटमधनं आलेला आहे. कसा वसा चला सामना सुरू करायचा लवकरात लवकर. फिल्डिंग लवकर क्षेत्ररक्षण लावून घेणे जे काय ते गणपती बाप्पा मोरया वगैरे करणे आणि वैभव कदम 44 करायचा आहे. 44 करायचा आहे आणि सुपरस्टारांना 43 मध्ये रोखायचं आहे. ओपनिंगला दोघेच येत आहेत पहिल्यापासून. हे काय झालं काय हे काय टेबल का नाही? टेबल का नाही? पण आमची लेडीज टीम हारली जायला. लेडीज टीम हारली. सुप्रिया बिचारी टीम प्रोला 44 धावा आहेत अंतिम फेरीत जाण्यासाठी आणि सुपरस्टार यांना सुपरस्टारचे ओपनिंग बॉलर कॅप्टन नितीन पाटील घेऊन येत आहेत वैभव कदम यांना. पहिली ओव्हर कोणाचं सेमीफायनलचा पहिला चेंडू आणि 1 रन. 1 धाव. नितीनचं पुढील आतिश चेंडू आतिश यांना. आतिश आलेले आहेत आणि अतिशय सुंदर अडवला चेंडू आणि प्रकाश बिजली यांनी बॉल सुंदर असा अडवलेला आहे. आणि आता पाहूया वैभव कदम यांच्याकडनं तसं काय अजून पाहायला मिळालं नाही. जे की आम्ही प्रॅक्टिस मध्ये पाहिले त्यांची बॅट तळपलेली पण आता काय त्यांची बॅट तळपताना पाहायला मिळते का पाहूया. आणि नितीन यांचा सुंदर असा चेंडू आणि ते रन जाऊ शकले असते. पंचांचा निर्णय आउट झालेले आहेत. इट वॉज अ टच अँड गो डिसिजन. व्हॉट ए डिसिजन. इट वॉज अ टच अँड गो. पंचांचा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. नेक्स्ट बॅटर प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. नेक्स्ट बॅटर प्लीज. आउट इज आउट आणि तो आउटच आहे. चला मला पण दिसलं इथे आउट आहे. आउट आहे. चला प्लीज मॅच कंटिन्यू करा प्लीज. वी आर रिक्वेस्टिंग यू प्लीज कंटिन्यू द मॅच. प्लीज गो ऑन द मॅच. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. आपण ऑलरेडी सांगितलेला आहे. हा ठीक आहे. ओके चालेल. तू देव. ओके व्हेरी गुड. नाउ कंटिन्यू द मॅच. नेक्स्ट गोइंग ऑन नितीन पाटील. स्ट्राईक ऑन द आतिश वैद्य आणि सुंदर असा चेंडू षटकार.
धावसंख्यात भर, धावसंख्या 8. धाव संख्या झालेली आहे 8 रन्स. आणि हा निर्धाव असा चेंडू, डॉट बॉल. नाही दिला. आणि पुन्हा एकदा आतिश यांच्या बॅट पण आलेला हा षटकार. फायनली मंगेश पवार येना करून आलेले आहेत बॉलिंग एक करायला. षटक 14 धावा. मंगेश पवार बॉलिंग करतील, सामना करतील जितेंद्र. आणि मोरे साहेब यांच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. क्या बात आहे, व्हाट अ बिल्डिंग बाय डॉन. डॉन साठी जोरदार टाळ्या होऊन जाते. मोरे सर. धावसंख्या भर, धावसंख्या 15. आणि आता रनर घेण्यात आलेला आहे, पायाला क्रॅम्प आलेला आहे. आणि रनर म्हणून आलेत वैभव कदम. आतिश फार सुंदर बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी. आतिश यांना आणि बॅटरना स्प्रे पाहिजे असेल तर इथे आहे स्प्रे आपल्याकडे. जितेंद्र, जितेंद्र स्प्रे पाहिजे का? स्प्रे आहे. मंगेश पुढचा चेंडू आतिश यांना. आणि नो बॉल. आणि इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण दौलत यांच्याकडनं. आणि दौलत यांच्याकडनं एक धाव झालेली आणि 2 चेंडू 17 ना. 2 धावा. येस, ओके. आणि आता येतो फ्री हिट. फ्री हिट. पाहूया फ्री हिट कशा प्रकारे एनकॅश होतोय. सुंदर असा टाटोला लॉफ्ट केलेला हा चेंडू आणि चौकार. सुनील मागे 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 होत राहिले आणि बॉल 4 ला गेला. नका. मंगेशाचा पुढचा चेंडू जितू यांना. व्हॉट अ शॉट. आणि हा येतोय षटकार. उत्कृष्ट असा षटकार. षटकार. आणि चौकाची धावसंख्या. आणि मिस झालेले आहेत. फारच सुंदर गोलंदाजी मंगेश यांच्याकडनं. यू मिस आहे. आनंद यांनी आपल्या संघासाठी फारच जवळजवळ 10 ते 15 रन असेच वाचवले ते. आणि आता फलंदाजी करायला आलेत. 20 चेंडू 17 धावांची गरज. मंगेशाचा पुढचा चेंडू. सुंदर असा तटवण्याचा एक हा धाव. चेंडू पण एक धाव सुनील यांच्याकडनं फारच अशी रांगत रांगत केलेली फिल्डिंग. धावसंख्यात भर, धावसंख्या 28. संघाची धावसंख्या 28. मंगेशांचा पुढचा चेंडू. आणि शिर्या यांच्याकडनं बॉल अडवला आहे. लय भारी शिर्या. ओव्हर. आणि अशा प्रकारे शिर्या यांनी बॉल पकडून ओव्हर केलेली आहे. स्कोर ओव्हर झालेली आहे. 28. स्कोर झालेला आहे. 28. स्कोर 28. 18 चेंडू 16 धावा आणि येतोय अवांतर धाव. 18 चेंडू 16 धावा. आता 18 चेंडूत 15 धावांची गरज. आता कोणी दिला स्प्रे मारला. आता कोणी स्प्रे मारला. आता कोणी आपल्याकडे चेंडू आनंद त्याला. आणि सुंदर असा हा चेंडू टटवलेला आणि कॅच घेतलेला आहे मागे मंगेश पवार यांनी.
17 आणि आता चेंडू, बॅटिंगला आले आहेत 15 ज्यांच्याकडे रेमंडचे आहेत राहण्याचे ठिकाण. आणि ते स्कोअर कमी असताना प्रकाश बिजले यांच्याकडनं स्कोअर अजून वाईट. वाढतोय. धाव संख्या 30. 30 झालेली आहे. प्रकाश फुटचा चेंडू. सुनील यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय पण एक धाव निश्चित रूपात मिळालेला आहे संदीप संख्या- खांबे यांना. चला काय आलं. पंचांचा निर्णय एक अंतिम निर्णय. पंच म्हणाले 1.5 तर 1.5, पंच बोलले नाही 1.5 तर नाही 1.5. 31 धावा. कोणी बाहेरून लक्ष देऊ नका. तुमचं आतलं तुम्ही गेमवर फोकस करा. एक धाव पूर्ण. आणि ते धाव सुंदर संख्या असा 32. धावचीत होता वाचले पण एक राव निश्चित रूपात मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. खांबे आणि हे खांबे त्रिफळाचीत झालेले आहेत. 3 स्टंप खाली पडलेले आहेत आणि आता ते स्टंप लावून पण जाणार आहेत. संजय आमरे सारखे धडाडीचे फलंदाज असताना संदीप खांबे यांना पुढे गेले. स्कोअर झालेला आहे 32 झालेला आहे. 32. 32. 14 बॉल 12. 14 बॉल 12 रन पाहिजे आणि ते निलेश प्रधान इथे बघतायत 14 बॉल 12 कशा प्रकारे ते करतील हे बघतायत. ते नक्कीच ते काहीतरी करणार. 14 बॉल 12 धावा. चला चला लवकरात लवकर सामना सुरू करा. आणि हा पुन्हा एकदा नो बॉल. काय होतंय अब हे म्हणजे असं आहे आपल्याकडे पैसे कमी असताना आपण दारू प्यायला जायचं असा हिशोब आहे. आणि सुंदर असा हा येतोय. एक धाव इथे मिळालेला आहे. सुंदर बॉल होता पण बॉल पुन्हा रिटर्न आलेला आहे. प्रकाश बॉल. बिजाली यांच्या खात्यात पैसे कमी आहेत तरी उडवत आहेत. आणि सुनील यांच्याकडनं जरा थोडस क्षेत्ररक्षण गचा झालेलं आहे पण तरी पण कव्हर केलेलं आहे. आणि आता 12 चेंडूत 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9. आता ही ओव्हर फार महत्वाची असणार आहे. आतिश यांनी आतापर्यंत आपल्या संघाला खूप चांगल्या रीतीने इथपर्यंत आणलेले. पाहूया आता हे 9 धावा किती चेंडूत होत आहेत. बॉलिंगला आलेत शिर्या प्रशांत शिरसेकर उर्फ शिर्या. आता बघूया त्यांचा चेंडू स्टंप मध्ये शिर्या की नाही. आणि ते झेल होऊ शकले असते पण इथे सुनील फारच बाहेर उभे आहेत. मध्ये उभे असते तर नक्कीच झेल बाद झाले असते. सुंदर गोलंदाजी शिर्या यांच्याकडनं. आणि यांनी परत हा बॉल रिटर्न आलाय आणि पुन्हा बिजली यांनी फार सुंदर फिल्डिंग केलेली आहे. धाव संख्या भर. शिर्या यांनी फार 37. सुंदर फिल्डिंग लावली आहे वरती. धाव संख्या 37. आणि हा आलेला आहे षटकार आणि आता एकच धावाची गरज.